तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. बघा, तुम्हाला इमेज पाहून समजलं असेल तर आज आपण काय तयार करणार आहोत. चला तर सुरू करूया. एक खूप साधे सिंपलचे पाऊच जे तुम्ही दप्तरामध्ये, बॅगमध्ये, पर्समध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकतात आणि खूप साधं सिंपल आहे, कोणालाही बनवता येईल. चला तर सुरू करूया. बघा, मी असे 2 कापड घेतलेले आहे आणि याला इस्त्री मारेल नव्हती म्हणून ते असे दिसत होते. तर बघा, हे 6 बाय 6 इंचाचे आपण असे 2 स्क्वेअर घ्यायचे आहे. त्याच्याबरोबर मी फॉर्म सेट घेतलेला आहे. तर बघा, हे जे साडीमध्ये जे फॉर्म लिंकतात ना, ते फॉर्म सेट आहे. तुमच्याकडे फॉर्म सेट नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता. ते डबल टेबल शॉपिंग बॅग ठेवून मजबूतपणा येतो. तर बघा, असे आपल्याला 2 भाग घ्यायचे आहे. प्रत्येकाचे 2-2 तुकडे आपण घेतलेले आहे. बघा, मी आधी शॉपिंग बॅग ठेवली, त्याच्यानंतर मी फॉर्म सेट ठेवलेला आहे. तर हे फॉर्म सेट आपलं ठेवून झालं. त्याच्यानंतर आपले जे मेन कापड होते आपण ते ठेवायचे आहे दोन्ही साईडला. आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, लायनिंग करून घ्यायची आहे. आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक छोटंसं झाकण. तुम्ही डिश बी घेऊ शकतात, कसं काही घेऊ शकतात. मी एक छोटंसं झाकण घेतलेलं आहे. ते आपल्याला फक्त 4 इंचाचं घ्यायचं होतं. माझ्याकडे ना ते तुकडे होते म्हणून ते तुकडा थोडा जास्त मोठा होता. तुम्ही छोटंसं तुकडा घेतला तरी चालेल. तर याला आपण शिलाई मारून घेतलेली आहे दोन्हीही साईडला. तर बघा, मी एक्स्ट्राचं कट करत होते पण परत म्हटले असं तसं नंतर कटच होणार आहे सगळं. तर मी काय केलं, डायरेक्ट झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणचं तुम्हाला एकदम माप दाखवून देते. 4 इंचाचं आहे आणि या ठिकाणी 4.5. तर अशा पद्धतीने 4 इंचाचं आपल्यालाच फक्त मार्किंग करून घ्यायचे आहे. हे जे वर्तुळ आपण बनवलेलं होतं कापडला, तर या ठिकाणी हे वर्तुळ आपण तयार करून घ्यायचं आहे. दोन्हीही कापडावर आपण सेम पद्धतीने वर्तुळे तयार करून घेऊया. बघा, आपले हे वर्तुळ तयार झालेलं आहे. डायरेक्ट कट नाही करायचे, आधी शिलाई मारायची मग कट करायचे. तर बघा, मी आधी वर्तुळाला ना शिलाई पूर्ण मारून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्हीही वर्तुळाला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतरच वर्तुळ कट करायचे आहे. तर बघा, माझ्या चॅनलवर खूप नवीन छोटे छोटे कॉईन पाऊच, क्यूट पाऊच, पेन्सिल पाऊच, खूप म्हणजे असे कार्टून पाऊच तयार आहे. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडत असेल पाऊच बनवणं वेगवेगळ्या पद्धतीचं तर माझ्या चॅनलवर खूप प्रकारे पाऊच मी टाकलेला आहे. तर समजा तुम्हाला व्हिडिओ नाही सापडली तर प्लेलिस्ट चेक करा. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटून जातील. बघा, हे जे सर्कल्स आपण शिलाई मारली होती त्याचे एक्स्ट्राचं ते आपण कट करून घेऊया दोन्हीही साईडने. थोडंसं बघा, मी साईडला ठेवलेलं आहे. तर बघा, दोन्हीही वर्तुळ आपण कट केलेलं आहे. आता याचा मध्य करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने मी त्याचं मध्य करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण शिलाई मारून घेऊया. शिलाई मारल्यानंतर आपल्याला लागणार आहे चेन. मी 5 नंबरची चेन वापरलेली आहे. ती हे 6 इंचाची. तर बघा, या ठिकाणी एक ट्रिक सांगते. खूप जणांना माहिती नाही की असे 2 चेनीचे तुकडे केले तर आपण कसे जोडूया. तर बघा, कधी ही चेन आधी समोर ठेवायची, नंतर थोडीशी पलटी मारायची, तर लगेच ही चेन आपली अशी होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त या ठिकाणी शिलाई मारून टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्हीही साईडला शिलाई झालेली आहे आणि आपण त्याला दोन्हीही जे तुकडे आपण तयार केले होते त्या दोन्हीही तुकड्यांना चेन जोडून घ्यायची आहे, म्हणजे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी वापरलेलं आहे 5 नंबरचं रनर. तर मी रनर ॲड करून घेते. तर बघा, आपले हे रनर ॲड झालेलं आहे. आता हा जो पार्ट आहे तो तुम्ही असं ठेवू शकता सरळ, किंवा असंही ठेवला तरी चालेल. पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, खूप जणांना समजत नाही. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर बघा, हा पार्ट वर असला तर हा पार्ट असा समोरासमोर आला पाहिजे. बघा, ही चेन मला आडवी ठेवली मी, तर असा हा पार्ट आला पाहिजे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर हा जो वर्तुळ आहे या वर्तुळाला मी डबल टिबल शिलाई देणार आहे. म्हणजे आपला पाऊच ना टिकेल, जास्त दिवस टिकेल. त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान हेडफोन ठेवू शकतात, पैसे ठेवू शकतात, छोटे मोठे जे सामान आहे म्हणजे रूमची चावी काही तुम्ही ठेवू शकतात, कॉईन ठेवू शकतात.
तर बघा ही आपलं झाली आहे डबल टिबल शिलाई. एक्स्ट्राचं कट करूया आणि तुम्हाला वाटलंसं वरती जे आहे तिथे तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकतात. तर मी पायपिंग नाही केली, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवून देते. तर बघा आपण आता सरळ करून घेऊया व्यवस्थितपणे. तर बघा अशा पद्धतीने आपण सरळ करून घेतलेलं आहे. तर बघा हा छोटासा पाऊच आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही असे जे हेडफोन आहेत ते ठेवू शकतात. बॅगमध्ये कुठेही हेडफोन हरवून जातात किंवा खराब होऊन जातात, तुम्ही असे ठेवू शकतात. पर्समध्ये ठेवू शकतात की त्या जागी, किंवा तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही पैसे ठेवू शकतात, किंवा रूमची चावी असेल तर तुम्ही रूमची चावी ठेवू शकतात. खूप साधा सिंपलसा पाऊच आहे, कोणालाही बनवता येईल. आणि हेच खरं तर असे पाऊच ना आपल्या बॅगमध्ये असलेच पाहिजे. आपले खूप सामान असे खूप चिल्लर बिल्लर कुठे ना कुठे बॅगमध्ये जाते, कुठे बी जाते. त्यासाठी आपण असे छोटे छोटे पाऊच तयार करून ठेवले. या तुम्ही समजा विकत बी घेऊ शकतात आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे ठेवू शकतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एक छानशा सुंदरशा क्यूट व्हिडिओ बरोबर. परत भेटूया. जय हिंद, जय भारत.